कर ते अंगाला हात नाही लावायचा ए. आता एक दो करत आंबेगाव मधून चालत घरी जायचं. पंजाबराव लक्षात ठेवा, आज फक्त शर्ट काढलाय, उद्यापर्यंत सही आणली नाहीत तर पॅन्ट. आणि असाच जर उशीर केला तरी एक दिवस अंगावर कपडे नसताना चालत घरी जावं लागेल. एक तो करत. आता जा. तुमच्या त्या लाडक्या जावयाला सांगा हवं तर त्याच्या खानदानी सासऱ्याची इज्जत या रत्नाकर सामंतने कशी काढली. हा फोन मी फोन केलेलं उचलायला आणि पेन फॉर्मवर सही घ्यायला. जावा रे घेऊन याला. हो सामान असं नको करू राव. हा असं अरे असं नको करू ना. यार लागतं ना भाऊ. यार नीट नीट. अगं मोने, तुला चालतील ना ग मी ते पैसे काढलेले? अगं तसं नाही बाये, आपल्या दोघींचे कॉमन पैसे म्हणून मी तुला विचारते. बर बाई, चुकलं माझं. हा नाही, तुला लई मोठा गुत्ताड आहे बघ, मी तुला भेटून सांगेन. हा अगं हो की, मला पण तुला भेटायची लई इच्छा होतीये बघ, आणि खूप बोलायचंय तुझ्याशी. नाही, तू काय बी काळजी करू नकोस. ठेवू का मोने? थँक्यू आणि लव्ह यू. संजय. हा आई, मी यासाठी बोलवलं तुला की डॅडी बाहेर गेलेत, आणि समजा ते आले आणि मी घरात नसले तर त्यांना प्लीज खाऊ पिऊ घाला. आणि त्यांनी नाहीच ना ऐकलं तर त्यांना म्हणाव की संजी तुमचं काम सेटल करल म्हणा, पण तुम्ही हे उपास बिपास सोडा. संजय, चित्त्याची खोड आहे, तू न ग एवढा लोड घेऊस. तुझ्या डॅडींनी ही जी काय उपासाचं. संजू, जावई बापू तुम्ही? हो आज जरा लवकरच आलो. बरंच झालं की. तुम्ही बोला, मी आलीच. अहो नाही, बोला, तुमचं चालू द्या. तुम्ही बोलत होता ना काहीतरी? अहो नाही, म्हणजे झालंय आमचं बोलून, आणि जर काय राहिलंच असेल तर बोलू की नंतर. हा येते मी. बर, आलीच. काय हो फौजदार, कुठं उगवला सूर्य? काही नाही अगं, मुद्दामच लवकर आलो. काल रात्री जरा जास्त चिडलो ना तुझ्यावर, आणि सकाळी आपलं काही नीट बोलणं झालं नाही, म्हणून आलो लवकर. डॅडींचा फोन आहे. मामासाहेब घरात नाहीये? नाही, ते बाहेर गेलेत. बघ काय म्हणतात. हॅलो संजय, तुझ्या आईकडे जा, माझी शर्ट घे आणि घराच्या मागच्या मळ्यात ये लवकर. डॅडी आहो, पण काय झालं? आता नको प्रश्न विचारू संजय. शर्ट घे आणि ये लवकर प्लीज. बर, आले. काय झालंय? ते आईला फोन ट्राय करत होते ना, त्यांना निरोप द्यायचा आहे तिच्यासाठी एक, पण तिचा फोनच लागत नव्हता, म्हणून मला केलता. मी आले हा तिला सांगून. प्लीज लवकर ये, आज फक्त तुझ्यासाठी लवकर आलोय.
डॅडी डॅडी अहो तुमचं शर्ट काय झालं इस्कूट झालं पण डॅडी अहो तुम्ही शांत व्हा बघू शांत व्हा आणि मला सांगा कोणी केलं हे सगळं हा आणि कसं पाहिजे तर फॉर्म तुमच्याकडे आहे आणि जावयाचं तुमच्यावर प्रेम आहे तेव्हा हे सही म्हणजे माझ्यासाठी काही इश्यू नाही आहे मला ती सही मिळणारच आहे त्यासाठीच पैसे मोजलेत मी आता जा आणि तुमच्या त्या लाडक्या जावयाला सांगा हवं तर त्याच्या खानदानी सासऱ्याची इज्जत या रत्नाकर सामंतने कशी काढली ती ओल्या पायतानाने हाणल्यासारखं झालं एकदम डॅडी मला माफ करा मी आधीच काहीतरी करायला पाहिजे होत मी उशीर केला पर बाजारात इज्जत उतरवली ग पंजाबराव खानदानी माणूस आहे वाटत गाठून रागवा केला तर आपण आमची इज्जतीची पर माती केली डॅडी तुम्ही शांत व्हा बघू तुम्ही शांत व्हा तुम्ही विसरून जा सगळं डॅडी मला फोन द्या तुमचा फोन द्या काय पंजाबराव झालं का नाही आमचं काम आज शर्ट काढलाय उद्या ऐकायचं संजीवनी रणजित ढाले पाटील बोलते पंजाबरावांची लेख तुमचं काम होईल गणपती तोंडावर आहेत एवढं 1.5 दिवसाचे गणपती जाऊ देत मग तुमचं काम होईल हे बघा मी तुम्हाला ओळखत नाही माझं डील पंजाबरावांबरोबर झालंय ते कुठं आहेत सामंतच बोलताय ना संजीवनी रणजित ढाले पाटील बोलतीये तुमचं काम होईल विश्वास ठेवायचा अहो पण एकदाच सांगितलं ना तुमचं काम होईल अहो पण बोलले म्हणजे बोलले विश्वास पण ठेवायचा आणि आता फोन पण तू सही करणार डॅडी तुम्ही बसा बसा बरं जरा बस आणि हा विषय सोडा आता इथंच हा मी तुमच्यासाठी जेवण घेऊन येते निश्चिंतपणे जेवा आणि झोपा थोडा वेळ अहो तुम्ही असं करूच कसं शकता तुम्ही विसरताय नाही म्हणजे तुमचा नवरा फक्त तुमच्यासाठी घरी लवकर आलाय हरनितान आता तरी त्याला जरा भाव द्या हा देते की ते डॅडींना फक्त खायला देते आणि मग
संजू, इज एव्हरीथिंग ऑल राईट? काय झालंय? ते बस. बस. काय ग, काय झालंय? तुला असं बाहेर का बोलवलं होतं त्यांनी? संजू, अगं मी काहीतरी विचारतोय तुला. संजू. डॅडी बाहेर गेलते ना, तर मग येताना वडापनं आले आणि सुट्टे पैसे हवे होते त्यांना, म्हणून मग बोलवलं होतं त्यांनी बाहेर. एवढंच ना? मी जाऊ का? नाही म्हणजे डॅडींनी काही खाल्लं नाही हो, मग सर्वेश दादांना त्यांचं ताट रेडी करायला सांगून येते. ठीक आहे, ठीक आहे. आता काय, आई बाबा जन्मापासूनचे ना, नवरा कालचा आहे. या लवकर, वाट बघतोय. अंबाबाई, मला माफ कर. मी ठरवलं होतं यांच्याशी कधी म्हणजे कधी खोटं नाही बोलणार, पण तू बघतीयस ना, डॅडीने कुठला दुसरा ऑप्शनच नाही ठेवलेला माझ्यासमोर. मी जर यांना खरं बोलायला गेले तर हे त्या सामंतला तर बेड्याच घालतील आणि डॅडींचं पण पितळ उघडं पडल. मला हे प्रकरण अजून नाही वाढवायचंय, संपवायचंय आत्ता ताबडतोब. अंबाबाई, एवढी चूक पोटात घाल. आपले ते बांधकाम खात्याचे आयुक्त गंगाधर टिपणीस. हा, त्यांचं नाव ऍड करा याच्यामध्ये नाना. आणि ते आपले धर्मादाय खात्याचे खुटवड साहेब आणि संभाजीराव हत्तरगीकर. हा, म्हणजे आपले ते पाणी व्यवस्थापन समितीवाले. बरोबर. ही यादी नीट बघून घ्या तुम्ही. काही नावांवर फुल्या मारल्यात आम्ही. त्यांना यापुढे अंतरावर ठेवलेलं बरं, त्यांना निमंत्रणाची गरज नाही. आईसाहेब बोलवलं? ही फायनल लिस्ट आहे ना. काही नावांवर मार्क केलंय आम्ही. त्याला समक्ष फोन करा तुम्ही. हो, तुमच्या आज्ञेप्रमाणेच करतो. येऊ मी? हो. काही अडचण आहे का नाना? ताईसाहेब, या यादीत 2 नावं लिहायची राहून गेली. खरं का? कुठली? आपल्या धाकट्या सुनबाईंच्या थोरल्या भगिनी साजिरीबाई आणि त्यांचे यजमान हेमंतराव. खरंच की. काय आता, धाकल्या सुनबाईचं सगळं कुटुंबच इथं आहे, तर आम्हाला लक्षातच नाही आलं कोणी उरलंय म्हणून. टाका त्यांची पण नावं टाक. आणखीन काही? नाही ताई, येतो. राजश्री, संजीवनी, जय साहेब. तुम्हाला माहितीच आहे गणेशोत्सव जवळ आला आहे. संजीवनींना माहिती नसेल, ढाले पाटलांच्या घरी 1.5 दिवसाचा गणपती असतो. त्या 1.5 दिवसामध्ये गणपतीची सेवा, कुळधर्म, कुळाचार सगळं व्यवस्थित पार पडणं मस्त आहे. या 1.5 दिवसामध्ये आपल्याकडे पाहुणे रावळे येतात. आमचे, रणजितरावांचे, दादासाहेबांचे परिचित, त्यांची रीग लागलेली असते. संजीवनी, तुमच्या लग्नाला म्हणा किंवा कुठल्या सणाला न आलेले पाहुणे गणेशोत्सवाला हमखास येतात. तर तुम्ही
ढाले पाटलांच्या धाकट्या सुनबाईचा आव राखून तशा पद्धतीने वागाल अशी अपेक्षा आहे. वागाल ना? अहो, मुंडी काय हलवताय फक्त? हो नाही काहीतरी सांगा आई साहेबांना. आ? हो हो म्हणताय. राजश्री, दादासाहेबांशी बोलणं झालं का तुमचं? आम्ही लाख कोशिश करू हो त्यांच्याशी बोलायची, पण त्यांना पण तसं वाटलं पाहिजे की हो. आमचा फोन घ्यायचा म्हणजे बरोबर यांच्या हाताला मुंग्या आहेत. जीभ जड होते, दातखिळीच बसते आणि एकदम नेटवर्कच गुल होतंय बघा त्यांचं. काय करणार? त्यामुळं हे सांगताना जरा आम्हाला वाईटच वाटतंय की आमचे हे या गणपतीला येतील की नाही हे आम्ही त्यांच्या अर्धांगिने असूनही खात्रीनं सांगू शकत नाही. ऐकत जा जरा राजश्री, तुम्हाला आमचा प्रश्न समजला नाही. तुमचे हे येणार आहेत का असं आम्ही नाही विचारलं. दादासाहेब गणपतीला घरी येणार नाही, त्यांनी आम्हाला फोन करून सांगितलंय, आम्हाला ते माहिती आहे. आम्ही तुम्हाला विचारलेला प्रश्न आहे, तुम्ही दादासाहेबांशी बोललात का? हा? त्याचं उत्तर हो किंवा नाही याच्यामध्ये देता आलं असतं. आईसाहेब, तुम्हाला नेहमी आमचीच चूक दिसते. आम्ही म्हणालो असं? म्हणालो का आम्ही असं? राजश्री, दादासाहेबांचा आणि तुमचा विसंवाद हा सर्वश्रुत आहे. पण तो विसंवाद का आहे याचा पत्नी म्हणून शोध घेण्याचा विचार करा जरा. हा? नाही, तुमच्या लेखी आम्ही रॉंगच असतो याची आयडिया आहे आम्हाला, पण अशा आळ्या बाळ्यासमोर तुम्ही बोलताय जरा कन्सिडर करा की. आळ्याबळ्या काय बोलताय राजश्री? आम्ही आमच्या लहान सुनेसमोर मोठ्या सुनेला बोलतोय. हा? अहो, असो, मुद्दा हाच आहे की दादासाहेब गणपतीला यावर्षी घरी नसणार आहेत. त्यामुळे यावर्षी गणपतीचा पूजेचा मान रणजित रावणी संजीवनीचा असेल.